त्याच विचारानं प्रेरित होऊन आज आम्ही सर्व मंडळी काम करीत आहोत। समाजामधल्या तळागाळातल्या मंडळी जे आहेत, जे वंचित आहेत, जे बहुजन आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि ज्यांच्याकडे काही नाही आणि ज्यांना शिक्षणापासून वंचित राहणार आहेत अशी जे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत, समाजातला जो घटक आहे, या घटकासाठी कुणीतरी काम केलं पाहिजे। जे आमच्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे कामाची एक पायंडा पाडून दिलाय त्याच विचारानं आम्ही काम करतोय। आम्ही रयत शिक्षण संस्थेचा आजचा जो सन्मान मला जो आपण सर्वांनी दिलेला आहे, हा सन्मान माझा नसून माझ्या रयत शिक्षण संस्थेचा आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचा, माझ्यासारख्या एक कार्यकर्त्यांचा सत्कार झाला असं मी समजतो। आज रयत शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या अनेक शाखा, जवळजवळ 642 शाखा, माझ्यासारखे 16,000 कर्मचारी आणि जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहेत। आणि या विचाराचे प्रेरित होऊन रयत शिक्षण संस्थेचे एक रोपटं सोलापूर शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मिसेस लक्ष्मीबाई भाऊराव पाटील की ज्यांनी आयुष्यभर कर्मवीर भाऊराव पाटलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं पाठबळ देण्याचं काम केलं। अण्णांच्या परस्पर अण्णांच्या वेळेला समाजामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील ज्या वेळेला समाजामध्ये दाढी करायला जात होते, त्यावेळेला जे बहुजन समाजामधले 18 पगड जातीमधले जे 80-90 वर्षापूर्वीचे वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक मुलं ज्यावेळेला गोळा करून अण्णा सातारच्या हॉस्टेलमध्ये ठेवायचे आणि या हॉस्टेलचं सांभाळण्याचं काम असायचं त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मिसेस लक्ष्मीबाई पाटील करायच्या। आणि अण्णा ज्या वेळेला जातील गावोगाव जाणार त्यावेळेला या मुलांची जबाबदारी, सर्व जबाबदारी या वहिनी सांभाळायच्या। आणि सांभाळत असताना ज्या वेळेला काही अडचणी निर्माण झाल्या, धान्य संपलं, किराणा माल संपला, त्यावेळेला वहिनीने एक दागिना विकला आणि या विशेष करून लक्ष्मीबाई पाटील या सोलापूरच्या माहेरवासी आहेत, सोलापूरचे जे पाटील कुटुंब आहे, जे हिरो होंडा एजन्सी असेल, प्रभात थिएटर असेल, लक्ष्मी पंप असेल किंवा लाडा संपर्क असेल, या उद्योजकांचे जे मालक आहेत यांच्या फॅमिलीतल्या या वहिनी आहेत। आणि त्यांनी शेवटी तर समाजाचं दायित्व आणि त्याग समजून त्यावेळेला त्यांचं 80 ते 90 तोळं सोनं संपलं आणि सोनं संपल्यानंतर त्यांनी स्वतःच्या गळ्यातला दागिना सुद्धा, मंगळसूत्र सुद्धा या गोरगरीब आणि बहुजन समाजाच्या मुलासाठी दिलं। आणि ही जी विचाराची परंपरा आहे, ज्या नाहिरे गटाचं नेतृत्व करणाऱ्या मुलांना कुठेतरी शिक्षण मिळावं या उद्देशाने त्यांनी संस्था ताकदीने उभा केली आणि त्याच विचाराचा लढा आणि विचाराची प्रेरणा आज आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन करतोय। सोलापूर शहरामध्ये 7 रस्ता परिसरामध्ये काटीकर हॉस्पिटलच्या शेजारी किंवा उपलब्ध मंगल कार्यालयाच्या शेजारी आमचं त्यांच्याच एक महाविद्यालय सोलापूर त्यांच्या माहेरी सोलापूर शहरामध्ये स्मारक उभा राहावं म्हणून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय अत्यंत उत्कृष्टरित्या महाविद्यालयाचं कामकाज चालू आहे। आणि मी त्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करतोय। मला आनंद वाटतो की रयत शिक्षण संस्था एक सामान्य घटकातल्या माणसासाठी काम करते, पण सामान्य घटकातल्या माणसाला न्याय देण्याचं काम करते। मी माझा थोडक्यात सरांनी परिचय करून दिला, परंतु मी रयत शिक्षण संस्थेमध्ये मार्च 92 साली एक साधा ज्युनियर क्लर्क म्हणून जॉईन झालो। त्याच्यानंतर त्याच महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून 19 वर्ष सेवा केली, 27 वर्ष सेवा केली। त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेने मला माढा महाविद्यालयामध्ये प्राचार्य केलं। त्याच्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेमध्ये 16,000 कर्मचारी आहेत, त्यामधल्या चांगलं काम करणाऱ्या माणसांना 50 लोकांना संस्था लाईफ मेंबर आजीव सभासद करते। त्यामधला मी 50 मधला 16,000 मधल्या 50 मधला मी एक लाईफ मेंबर आहे। आणि त्याचबरोबर एवढ्यावर सुद्धा रयत शिक्षण संस्था थांबली नाहीये की रयत शिक्षण संस्थेमध्ये लाईफ मेंबर मधनं जे रयत शिक्षण संस्थेचं मॅनेजिंग कौन्सिल आहे, त्या मॅनेजिंग कौन्सिलचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहेत, त्या संस्थेमध्ये अध्यक्ष जे पवार साहेब आहेत, त्या मॅनेजिंग कौन्सिलमध्ये जवळजवळ 6 ते 7 आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या मॅनेजिंग कौन्सिलचे मेंबर आहेत, विश्वजित कदम साहेब आहेत, चेतन तुपे आहेत, आशुतोष काळे आहेत, अशी 7 ते 8 आमदार आहेत, काय IAS ऑफिसर आहेत। या 23 लोकांच्या मॅनेजिंग कौन्सिलमध्ये रयत शिक्षण संस्था मी ग्रामीण भागातला सदस्य, ज्याचे आई वडील अंगठी पाहतो पण कुठेतरी सही कर म्हटलं तर अंगठा देणारे, शिक्षण शिकत असताना लेबर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या लेबर स्कीम मध्ये शिकलो। 6वी पासून M.Com पर्यंत लेबर स्कीमचं काम केलं। त्या घटकाला
एक क्लर्क म्हणून जॉईन करण्याचं काम केलं आणि आज मी रयत शिक्षण संस्थेचं मी अभिमानाने सांगतो की रयत शिक्षण संस्थेचे जे पवार साहेब अध्यक्ष, ज्या मॅनेजिंग कौन्सिल बोर्डाचे अध्यक्ष आहेत, त्या सगळे मॅनेजिंग कौन्सिलचा मी एक मेंबर आहे की हे फक्त रयत शिक्षण संस्थेमध्ये बोलू शकतो. आणि मग जर आम्हाला असं वाटतं की सामान्य कुटुंबातला ज्याला राहायला घर नव्हतं, एका ड्रेसपेक्षा कॉलेज संपेपर्यंत काही ड्रेस नव्हता, अशा माणसाला रयत शिक्षण संस्थेनं की गड्याचा गौंडी केला, गौंड्याचा जर मालक केला असेल, देव बनवला असेल, तर अशा प्रकारचे रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही अत्यंत झपाटून काम करतोय. आज मी थोडासा वेळ देतो संयोजकांचा की रयत शिक्षण संस्था विचार करत असताना आम्हाला आजही असं वाटतं की शैक्षणिक प्रणाली अत्यंत शैक्षणिक प्रणालीमध्ये बदल झालेला आहे की 1900 शतकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांना समाजाच्या प्रत्येक घटकाला वाटत होतं कुणीतरी कर्मवीर भाऊराव पाटील जन्माला यावा आणि कर्मवीर अण्णांनी ते जन्माला आले आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांना, तळागाळातल्या घटकांना शिक्षणाचं दालन उभा केलं आणि आज जो आपण पश्चिम महाराष्ट्र सुधारलेला किंवा प्रगतशील समजतो त्या सगळ्यांच्या मागे जर आम्ही विचार केला तर हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे विचार आणि शैक्षणिक क्षेत्रामधलं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आज सुद्धा 100 वर्षानंतर फार परिस्थिती बदललेली आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये आजही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आणखी कर्मवीर भाऊराव पाटील या 21व्या शतकामध्ये कुणीतरी जन्माला येतोय काही. भांडवलशाही प्रधान निर्माण झाली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत उत्क्रांती झालेली आहे, क्रांतिकारक बदल झालेली आहे. शैक्षणिक क्षेत्र अत्यंत एक अधोगतीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. आज जर कुठल्या तरी ठिकाणी जायचं असेल तर गोरगरीब सर्वसामान्य सेवकाला, सर्वसामान्य माणसाला, समाजाच्या तळागाळातल्या घटकाला जर प्रवेश बालवाडीमध्ये जर घ्यायचा असेल तर साधारण त्याला कुठेतरी 20, 25, 30 हजार रुपये डोनेशन द्यावं लागते. कुठेतरी प्रायव्हेट क्लासला 60-70 हजार रुपये डोनेशन द्यावं लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला ज्याच्या झोपडीमध्ये स्वतःला खायचा प्रश्न निर्माण झालाय, मुलांना शाळेत पाठवायचा प्रश्न निर्माण झालाय, अशा ठिकाणी जर 20-25 हजार रुपये कुठल्या आताच्या 21व्या शतकामध्ये द्यायचे, नोकरी लागायचं म्हणलं असेल तर गुणवत्तेला किंवा न्याय नाहीये, कुठं जरी पाहिजे असेल तर डोनेशन शिवाय नोकरी नाहीये, गुणवत्ताचा ऱ्हास झालेला आहे. अशा प्रक्रियेमध्ये आजही समाजातला एक बहुजन घटक आहे, समाजातला वंचित घटक आहे, त्या घटकाला वाटतंय की अरे 19व्या शतकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांना जन्माला आले असं 21व्या शतकात सुद्धा आणखी लोकांची सर्वसामान्य घटक अशा नजरेनं पाहतोय की आणखी कोण कर्मवीर भाऊराव पाटील या नवीन 21व्या शतकामध्ये जन्माला यायला पाहिजे. त्याने आमच्या वेदना, आमचं सुख, आमचं दुःख या कुठेतरी या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं कर्मवीर भाऊराव पाटील निर्माण व्हावे. अशा प्रकारची शैक्षणिक क्षेत्रामध्ये संक्रमण अवस्था अत्यंत विचित्र पद्धतीने चालू आहे की मी रयत शिक्षण संस्थेचा मॅनेजिंग कौन्सिलचा सदस्य म्हणून सांगतो की माझ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये की आजही 1 रुपयाही कुठे डोनेशन घेतलं जात नाही, डोनेशन दिलं जात नाही आणि आम्ही कुठे 4 टक्का मी कोणाला देत नाही. आज हायस्कूलवर क्लर्क व्हायचं असेल तर 20 लाख रुपये डोनेशन आहे, शिक्षक व्हायचं असेल तर 30 लाख रुपये डोनेशन आहे, ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक व्हायचं असेल तर 40 लाख रुपये डोनेशन आहे आणि सिनियर कॉलेजला प्राध्यापक व्हायचं असेल तर 60 ते 70 लाख रुपये डोनेशनचा दर आहे. पण मी अभिमानानं कॉलर टाईट करून सांगतो गेल्याच आठवड्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये 619 जागांची भरती केली. आम्ही एका जागेला 10 माणसं बोलवलेली नव्हती, एका जागेला 10 इंटरव्ह्यूला बोलवली होती आणि त्यांच्यामध्ये मुली लावलेली नव्हती. आम्ही शासनाला कळवलं आम्ही इंटरव्ह्यू घेणार नाहीये, तुमच्या ज्या पवित्र पोर्टलमध्ये जे मेरिटची मुलं आहेत ते आमच्याकडे पाठवा, आम्ही इंटरव्ह्यू घेणार नाही. आणि आम्ही गेल्या आठवड्यामध्ये 619 लोकांना 1 रुपया न देता 619 लोकांना ऑर्डर दिल्या. आमचं म्हणणं असं आहे की जो डोनेशन देतो तो म्हणतोय की रे कुठल्याही संस्थेमध्ये डोनेशन घेऊन जिथं प्रवेश करतोय तो म्हणतो मी फुकट प्रवेश केलेला नाहीये, मी माझी जमीन विकलेली आहे, माझ्या वडिलांची सगळा जो आयुष्याची पुंजी होती ती तुम्हाला दिलेली आहे, माझी शिकवणीची जबाबदारी नाहीये. आणि तो 30 ते 35 वर्ष 30-35 पिढ्यांचं वाटोळ करण्याचं काम आता परिस्थिती करतोय. पण आम्ही म्हणतोय आम्ही त्या संस्थेतल्या सेवकांच्याकडून 1 रुपया न घेता जर 619 लोकांना नोकरी दिली असेल तर ती लोक तो म्हणतोय की कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेमुळे माझ्या गुणवत्तेला, माझ्या विचाराला कुठेतरी न्याय मिळाला. आणि हेच खरी सेवक एक समाजातला अण्णांचे विचार, समाजातलं क्रांती करायचं काही विचार असतील, शिक्षणामध्ये क्रांती असेल आणि अण्णांचे विचार जोपासण्याचं काम आजही आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत उच्चतम दर्जाने केलं जात आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतोय. आणि आज जर म्हटलं तर माझा जर विषय केला तर मी प्राचार्य या महाविद्यालयाचा आहे. 7:20 माझं पहिलं थंब असतं आणि 8 वाजता माझं
प्राचार्य म्हणून 8 ते 11 मी आज अकाउंटन्सी विषयाचा प्राध्यापक आहे. 8 ते 11 मी रोज नियमितपणे तास घेतो आणि कधीही टाइम टेबलला तडा देत नाही. सकाळी 7:20 ला नंतर 4 वाजेपर्यंत स्वामी साहेब तुमच्या आशीर्वादाने प्रेरणेने आम्ही काम करतोय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत ताकदीनं हे विचार कुठेतरी समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे. आणि समाजामध्ये आम्ही BA BCOMचं शिक्षण देण्याचं जे अनेक कारखाने निर्माण झाले त्यामध्ये सुशिक्षित बेकारांची फौज निर्माण झालेली आहे. ही फौज निर्माण होऊ नये अशा अपेक्षेने आम्ही आज 11,000 स्क्वेअर फुटामध्ये जर तुम्ही या समितीने आम्ही आनंदाने तुमचं स्वागत करू. 11,000 स्क्वेअर फुटामध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभे केलेले की त्या मुलांना BA BCOM बरोबर कुठलीतरी अशा प्रकारची एक कोर्स निर्माण झाला पाहिजे की त्या मुलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं दालन निर्माण केलेलं आहे. आम्ही गेल्या वर्षी फॅशन डिझायनिंगला मुलींना 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं. त्यातली फी मुलींची असेल ते आम्ही भरली. तर आज आनंदाने गोष्ट सांगतोय की माझ्या महाविद्यालयातल्या सर्व मुलींचं ज्या वेळेला नवीन एंट्री केलेली आहे त्या मुलींनी सर्व ड्रेस शिवून देण्याचं काम उपलब्ध करून दिलं. अशा प्रकारचे ग्रहित शिक्षण संस्था तळागाळातलं काम करते आणि अशा प्रकारे या तळागाळातल्या काम करणाऱ्या संस्थेचं प्रतिनिधित्व म्हणून मी सोलापूर शहरात काम करत असताना तुम्ही सर्वांनी माझा यथोचित सत्कार केला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी संयोजकांना धन्यवाद देतो. मागे देऊ शकतो. खूप धन्यवाद सर. शैक्षणिक प्रवास अतिशय आम्हाला प्रेरणा देणारा तुमचा हा प्रवास आहे. खूप खूप आनंद झाला. आणि तुम्ही यानंतर आपण पुढील मनोगताकडे वळत आहोत. वांचन कला शिल्पशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय श्री धनंजय शहा सर यांना मी विनंती करते की त्यांनी अगदी मोजक्या वेळेमध्ये तरी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच या मंचातील मी 31 वर्ष झालं सदस्य आहे. 31 वर्षानंतर मला 3ऱ्या वेळेला हा पुरस्कार ज्यांच्यामुळे मिळालेला आहे. डॉक्टर येळेगावकर सर, मी 7वीत असताना फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचं पहिलं पुरस्कार मिळाला. मी जैन गुरुकुलला असताना वर्गात मला एक पत्र आलं, लायन्स क्लब आणि देशस्तर उमेदी शिक्षणोत्तेजक संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार. आणि न कळत मला एक फोन आला की तुमचा बायोडाटा घ्या. ते पहिल्या शेख सर अध्यक्ष, ममाणे सर असतील, खानापुरे सर, धुमाळ सर, आमचे माजी प्राचार्य मेने सर, आशुतोष शाह सर आहेत, डॉक्टर निनाद शाह सर आहेत, शिरीष शाह आहेत, आदिनाथ मंदिरचे आमचे सुनील गांधी कोठाडी आहेत, वठारे आहेत माजी अध्यक्ष. या सगळ्यांच्या आशीर्वादांमुळे आज स्वर्गीय सुमतीबाई येळेगावकर पुरस्कार मिळालेला आहे. मी त्याचा आनंदाने स्वीकार करत आहे. माझे मोठे बंधू आले, उपप्राचार्य माझी संजय शाह सर, माझी पत्नी, मुलं आलेले आहेत. काहीतरी पर्यावरणासाठी काम केलेलं आहे. मांडव वाचवा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा वन्यजीव संरक्षण या अधिनियमातला एक गव्हर्नमेंटचा एक सदस्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या काही योजनांमध्ये गोपनीय कामांवर आहे. आणि पर्यावरण निसर्ग सोलापूरचं राव म्हणून 1991 ला युएन बेरिया साहेबांनी महापौर असताना जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यावेळेस पेपरमध्ये दिलं होतं की बेरिया साहेबांनी धर्मवीर संभाजी तलावाचं नामकरण केलं. पण 2025 पर्यंत आजपर्यंत नामकरण करून सुद्धा तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि सुभाषबाबू देशमुख साहेबांना मी त्या ठिकाणी पत्र लिहिलेलं होतं आणि जवळपास 8 ते 10 करोड रुपये खर्च करून बेरिया साहेब तुमच्या त्या गोलचं त्यांनी सन्मान केलेला आहे. बरोबर, तुमचं तिकीट टाळ्यातून आपण अभिनंदन करू. त्या काळच्या महापौरांना एक दूरदृष्टी होती. मला वाटतं की त्या पत्रामुळे काय मला पुन्हा या ठिकाणी बेरिया साहेबांच्या वाटते पुरस्कार मिळत आहे. आणि साहित्य क्षेत्रामध्ये गतवर्षी आमच्या इथं एक जैन तरुणांचा मोठा कार्यक्रम झाला. त्यामध्ये पूर्ण त्या कार्यक्रमाचं लिखाण करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.
ती केली असेल आणि साहित्य क्षेत्रातल्या सेवेबद्दल हा पुरस्कार असेल, कुमट्यावरून आलेले आमचे श्याम पाटील आहेत, अभिनंदन आहे, या सर्वांचं माझ्यावरती प्रेम आहे. खरोखर या पुरस्काराबद्दल मी सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. आणि प्रथम धन्यवाद खूप अतिशय आकर्षक होतात याकरता खूप खूप धन्यवाद. यानंतर ज्यांच्या दातृत्वाचं तेज आणि वक्तृत्वाचं ओझ, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीक चकाकी, सत्कार्याची ओढ आणि चांगलेपणाची जोड, ज्यांच्या कार्याची वेगळीच चकाकी असे उपप्राचार्य समिश्र कॉलेजचे माननीय डॉक्टर सुहास मुंडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त करावा. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष सोलापूरचे माजी महापौर माननीय श्री युएन बेरिया, ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होतोय, ते सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेशजी स्वामी, सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर फयाज शेख, श्री फयाज शेख, त्याबरोबरच व्यासपीठावर विराजमान असलेले आजचे सत्कार मूर्ती माननीय प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे, प्राध्यापक धनंजय शहा, आणि आज ज्यांची इथं अनुपस्थिती जाणवते ते आमचे गायक मित्र श्री दीपक कळढोणे, इथं उपस्थित असलेले सर्व सुजान साहित्यावर, विचारांवर, कलेवर, शिक्षणावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसांवर प्रेम करणारे आपण सर्वजण. या समारंभाचं संचालन करण्याचं कार्य माझी विद्यार्थिनी प्रांजली मेने करते आणि ती प्रत्येकाला सांगते की मोजक्या शब्दात बोला. गुरुने जी विद्या आपल्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला दिलेली आहे ती विद्या परत फिरून गुरुकडे येते की काय असं मला वाटलं, आणि मलाही मोजकं बोला असं ती सुचवते की काय असं वाटलं. पण जो शिक्षणाचा संस्कार आम्ही तिच्यावर केलेला आहे त्याचा परिणाम असावा, काही असेल, पण तसं न म्हणता तिनं मला बोलायला पाचारण केलं. ती मुळातच प्रांजळ आहे आणि प्रांजळपणाने तिनं आपली भावना इथं मांडलेली आहे. मी सुरुवातीलाच या सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मला सुरुवातीला सांगायला इथं आवडेल की हा पुरस्कार देताना त्यांचा एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्हाला आम्ही पुरस्कार देतोय, तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं कोणता पुरस्कार, कशाच्या संदर्भातला? तर ते म्हणाले की एक उत्तम प्राध्यापक आणि लेखक म्हणून आम्ही तुम्हाला पुरस्कार देतोय आणि डॉक्टर मीर इसहाक शेख सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देतोय. हे ऐकल्यानंतर स्वाभाविकपणे मी त्याला होकार दिला. त्याचं कारण आहे, मी पुरस्कारांच्या मागे कधीही धावलो नाही, पुरस्कारांची अपेक्षा कधी केली नाही. हे मी फार गौरवाचं म्हणून किंवा आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही, माझा तो स्वभाव आहे.
पूर्वीपासून मी कधीही त्या रांगेत थांबलो नाही. पण ज्यांच्याबरोबर आपण काम केलं, वालचंद महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर विभागामध्ये जवळपास एक 16-17 वर्ष अध्यापन मी केलं. आणि हे करीत असताना प्राध्यापक डॉक्टर मीर इसहाक शेख सर हे देखील काही वर्ष माझ्या समवेत होते. ते मला ज्येष्ठ होते, पण त्यांच्या समवेत मी काम केलं. एक तरुण मित्र म्हणून माझ्याकडे ते त्यावेळेस पाहायचे. आमचा छान संवाद चालायचा. ते फैयाज शेख यांनी सुरुवातीला सांगितलं की मीर इसहाक शेख हे प्राध्यापक होते, लेखक होते, राजकारणी होते, विचार प्रचारक होते, असं ते म्हणाले. आणि ते खरं आहे. ते उत्तम प्राध्यापक होते, मितभाषी होते, मितभाषी असण्यापेक्षाही मृदुभाषी होते. अतिशय मृदू बोलायचे, मंद स्मित करायचे, कुणाविषयी वाईट बोलण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. छानपैकी साहित्याविषयी बोलणारे, मैत्रभाव जपणारे आणि एकूण सगळ्या चांगुलपणांवर प्रेम करणारे असे ते प्राध्यापक होते. त्यांच्या समवेत मी काम केलं याचा एक आनंद माझ्या मनात आहे. हा झाला एक संदर्भ त्यांच्या बाबतीतला. मग अशा प्राध्यापकाच्या नावानं मिळणारा, म्हणजे आपण ज्यांचे कलिग राहिलो, सहकारी राहिलो, अशा प्राध्यापकाच्या नावानं मिळणारा पुरस्कार आपण ठीक आहे स्वीकारायला हवं, या भावनेतून मी इथं आलो. लेखक म्हणून देखील त्यांचा माझा तसा संबंध आला. मी दैनिक संचारच्या इंद्रधनू या रविवार पुरवणीचा जवळपास 8-10 वर्ष संपादक म्हणून काम केलं. आणि हे करीत असताना दिवाळी अंकाचंही संपादन मी केलं त्या काळात. संचारच्या आषाढी पुरवणी असेल, सिद्धेश्वर यात्रा पुरवणी असेल किंवा वेगवेगळ्या साहित्यविषयक पुरवण्या असतील, त्याचं संपादन मी करीत होतो. या सगळ्या संपादनाच्या निमित्तानं देखील डॉक्टर मीर इसहाक शेख सरांचा आणि माझा घनिष्ठ संबंध आला. साहित्यविषयक आमचा जो संवाद व्हायचा, कारण लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रेवर त्यांनी लिहिलं होतं, ते मी वाचलेलं होतं. त्यांनी मला ते आवर्जून पुस्तक दिलेलं होतं. स्मृतिचित्रे म्हणजे मराठीतलं उत्तमात उत्तम असं आत्मचरित्र आहे, एक आदर्श आत्मचरित्र म्हणून गणलं जातं. त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं होतं. ते पुस्तक माझ्या वाचनात होतं. आणि मग त्याबरोबर आमचा जेव्हा संवाद झाला, त्यावेळेस मला असं समजलं की उर्दू आणि मराठी राष्ट्रीय कवितेचा ते अभ्यास करतायत. मला वाटतं त्यांच्या PhDच्या संशोधनाचा तो विषय होता. आणि ज्यावेळेस आम्ही गप्पा मारायचो त्यावेळेस वेगवेगळे संदर्भ राष्ट्रीय कवितेच्या अनुषंगाने ते मांडायचे. मग मी त्यांना सुचवलं की सर, हे सगळं तुम्ही बोलताय, आपण संवाद करतोय, हा सगळा राष्ट्रीय विचार हा लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. सगळेच लोक काय इतकी उत्तम कविता वाचतीलच असं नाहीये, पण वृत्तपत्र हे खेड्यापाड्यात जातं, सामान्य माणसापर्यंत जातं, सामान्य माणसाच्या दारापर्यंत विचार पोचवण्याचं कार्य करतं ते. म्हणून मला असं वाटतं की वृत्तपत्राच्या माध्यमातून, एखाद्या सदराच्या माध्यमातून तुम्ही लेखन करावं, असं म्हणून त्यांना मी लिहायला भाग पाडलं. त्यांचं एक सदर संचारच्या इंद्रधनू पुरवणीमध्ये बरेच दिवस चाललं आणि त्याचंच पुढे पुस्तकात रूपांतर झालं. हाही एक महत्त्वाचा संदर्भ आहे. त्याबरोबरच ते सभापती म्हणून महापालिकेमध्ये काम करत होते. त्यावेळेसही आम्ही शिक्षणाच्या संदर्भात, वेगवेगळ्या विचारांच्या संदर्भात, तिथं चाललेल्या कार्याच्या संदर्भात बोलत राहायचो. त्यांना माझ्याशी बोलताना आनंद वाटायचा आणि मलाही त्यांच्याशी बोलताना आनंद वाटायचा. मग एकदा भेटल्यानंतर सहज किनाराच्या समोर एकदा भेट झाली होती, किनारा हॉटेल होडगी रोडला.
तिथंच ते जवळ राहायचे, किनाऱ्याच्या समोरच्या बाजूला मला वाटतं त्यांचं घर होतं काळाजीनगरमध्ये. तिथं मी 1-2दा त्यांच्याकडे गेलोही होतो घरी. तर ते तिथं एकदा भेटले आणि भेटल्यानंतर आमचा नेहमीचा संवाद असायचा त्याप्रमाणे ते मला म्हणाले, काय चाललंय सर मग आता? मग मी म्हणालो, काहीतरी कुठलं तरी त्यांना एक काम सांगितलं की माझं हे सध्या काम चालू आहे. असं दरवेळेस ते विचारायचे आणि माझ्याकडून काय कुणास ठाऊक, मला त्याची जाणीव देखील नव्हती. मागच्या 5-7 वेळा त्यांनी हा प्रश्न केल्यानंतर प्रत्येक वेळेस मी वेगळं उत्तर दिलं होतं त्यांना. आता काय चालू आहे? आता अमुक पुस्तकाचं काम चालू आहे. आता काय चालू आहे? घर बांधायचं काम चालू आहे. आता काय चालू आहे? सुशील कुमार शिंदेच्या पुस्तकाचा अनुवाद करतोय. आता काय चालू आहे? अमुक अमुक ठिकाणी एका व्याख्यानाला चाललोय. असं वेगळंच सांगायचो मी प्रत्येक वेळेस. आणि मला हे त्यावेळेस जाणवलं नव्हतं. जसं विचारलं त्यावेळेस माझ्या मनात जे आलं त्यावेळेस मी जे काम चालू होतं ते मी त्यांना सांगितलं. आणि ते म्हणाले, थांबा म्हणाले, आपण चहा घेऊ. आणि माझा हात धरून त्यांनी मला किनारामध्ये चहाला नेलं आणि बसल्यानंतर ते म्हणाले, आता मला सांगा तुम्ही नेमकं काय काय करता येते? एवढी सगळी कामं तुम्ही एका वेळेस कसं काय करता? गेल्या आठवड्यात भेटलो, तुम्ही म्हणाला घर बांधकाम चालू आहे. आता सांगता एका पुस्तकाचं काम चालू आहे. मध्ये एकदा भेटलो तर सुशील कुमार शिंदे यांच्या पुस्तकाचा अनुवाद चाललाय. प्रत्येक वेळेस वेगळंच सांगता. अहो काहीतरी एक सांगा म्हणाले ते. आणि खरं सांगू का, त्यावेळेस अशा अनेक आघाड्यांवर काम चालूच होतं. वेगवेगळं काम मी करत होतो, मनपूर्वकतेने करत होतो. आणि मला वाटतं त्याचंच फळ, त्या स्वभावाचं फळ म्हणून मी आज इथं उभा आहे. असं काहीतरी माझ्याकडून चांगलं काम झालं असेल म्हणून तुम्हाला मला इथं बोलवावं वाटलं. त्याची पावती एका अर्थानं मीर इसाहक शेख सरांनी मला त्यावेळेस दिलेली होती की तुम्ही असं वैविध्यपूर्ण वेगवेगळं काम करता आणि सतत कृतिशील राहता. हे जास्त महत्वाचं आहे. नाहीतर काय नाही, आपल्याकडे सोलापूरमध्ये एक पद्धत आहे, काय चाललं म्हटलं की निवांत असं आपण म्हणत राहतो. खरं तर निवांत म्हणतो आपण, पण सोलापूरच्या कोशामध्ये, शब्दकोशामध्ये निवांत या शब्दाचा फार अर्थविस्तार झालेला आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने निवांत या शब्दाचा अर्थ आपण घेऊ शकतो. तर असा अतिशय जिव्हाळ्याचा, प्रेमाचा संबंध मीर इसाहक शेख सरांशी माझा राहिला. म्हणून मी आवर्जून इथं हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलो. आता हा पुरस्कार घेताना आनंद तर आहेच, पण त्याच्याबरोबरच मला या क्षेत्रात जे यावंसं वाटलं त्याचं एक सुख देखील मी आता अनुभवतोय. कारण मी खरं तर BSc केमिस्ट्री केलेलं होतं. पुणे विद्यापीठातून BSc केमिस्ट्री झालो. मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी. पण BSc ला असताना साहित्य वाचण्याचा किंबहुना शाळेपासूनचाच एक छंद होता. वडील ग्रामीण पत्रकारितेत होते. नाटकाची आवड त्यांना खूप होती. घरामध्ये बरीच नाटकाची पुस्तकं होती. ती त्यांनी छान जपून ठेवलेली होती, पण सगळी गहाळ करण्याचं काम माझ्याकडे होतं. मी ते एक एक पुस्तकं काढायचो, वाचायचो. मी माझ्या पद्धतीने ती पुस्तकं दडवून ठेवायचो. आणि तेव्हापासूनचा तो वाचनाचा छंद मला जडलेला होता. आणि त्याचा परिणाम असा होत गेला की साहित्याचं एक विलक्षण आकर्षण माझ्या मनात निर्माण झालं. आणि पुढे मग अनेक लोकांचं साहित्य मी वाचत राहिलो. खूप वेगवेगळ्या लेखकांचं साहित्य वाचत राहिलो. अनेकांची व्याख्यानं ऐकली. पुण्यामध्ये शिकत असताना मी BScचा जरी विद्यार्थी असलो तरी शिक्षणापुरतं आणि कॉलेजमध्ये असताना तेवढा BScचा विद्यार्थी असायचो. बाहेर पडलो की साहित्याची सगळी दालनं माझ्यासाठी उघडी असायची. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर झालेली सगळी व्याख्यानं न चुकवता मी ऐकली, खाली रस्त्यावर बसून. एवढंच नाहीये, तिथल्या सगळ्या गाण्याच्या मैफली ऐकल्या. आम्ही जितेंद्र अभिषेकी ऐकले, मंगला खाडीलकर, आपल्या अनुराधा मराठे ऐकले, आपल्या आशा भोसले ऐकल्या.
भीमसेन जोशी ऐकले, अजित कडकडे ऐकले, कितीतरी मोठमोठे गायक, मालिनी राजूरकर ऐकल्या, कितीतरी मोठमोठ्या अशा गायकांच्या मैफली ऐकल्या. या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला. अनेक लेखकांच्या मुलाखती ऐकल्या, कविता वाचनाचे कार्यक्रम ऐकले. हा सगळा संस्कार झाला आणि त्यातून मला असं वाटलं की आपण MSc केमिस्ट्री जर केलं तर फार तर आपण एखाद्या केमिकल कंपनीमध्ये ऑफिसर होऊ आणि रसायनाचा गंध घेत आयुष्यभर आपल्याला राहावं लागेल. मी रसायनांकडे आकृष्ट झालो होतो, रसायनांकडे नव्हे. रसायन हा अभ्यासापुरता प्रयोगशाळेपुरता विषय राहिला होता, परंतु मला रसांचं आकर्षण होतं, साहित्यातल्या विविध रसांचं. आणि म्हणून मी असं ठरवलं की रसायन शाळेत जाण्यापेक्षा आयुष्यभर साहित्याचा रस चाखत राहावा आणि साहित्यातून मिळणारा जो गंध आहे तो गंध समाजापर्यंत जेवढा म्हणून पोचवता येईल तेवढा पोचवण्याचं आपण कार्य करावं. विद्यार्थ्यांपर्यंत संतांचा विचार द्यावा, संत कृपेच्या दीपकाचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोचवावा. त्यांच्या मनामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या विषयीची प्रेमाची ज्योत जर प्रज्वलित झाली तर आपण आयुष्यामध्ये खूप काही पूर्वसुकृतच्या जोडीला आणखीन काही मिळवलं असं मानता येईल असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून त्या काळामध्ये मला प्राध्यापक होण्याची स्वप्न पडायला लागली. विशेषतः माझ्यासमोर आदर्श होते प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, आपले प्राध्यापक निर्मल कुमार फडकुले, प्राध्यापक श्रीराम पुजारी. अनेक लोक माझ्यासमोर असे होते. अनेक चांगल्या चांगल्या लोकांची मी भाषणं त्या काळात ऐकली पुण्यामध्ये, बाबासाहेब पुरंदऱ्यांपासून अनेकांची, बापू काळदात्यांपासून राजकीय लोकांची सुद्धा ऐकली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की भाषेचं जे एक सौंदर्य आहे त्या भाषेच्या सौंदर्याच्या माध्यमातून एक विचारांचं सौंदर्य आपल्याला निर्माण करता येतं याची मला जाणीव झाली आणि त्यातून मी या क्षेत्राकडे वळलो आणि प्राध्यापक झालो. आणि त्याचा आज मला आनंद आहे. आयुष्यभर समाधान देखील राहिलं. मी जवळपास 34 वर्ष अध्यापनाचं काम करतोय. अध्यापन करत असताना अनेक चांगले गुणी विद्यार्थी भेटले, जसे चांगले प्राध्यापक भेटले आयुष्यामध्ये. त्यांच्या चरणाशी बसून शिकता आलं. मारुती चितमपल्ली असेल, आनंद यादव असतील, अनेक त्र्यंवी सरदेशमुख असतील, किती म्हणून नावं सांगू. या सगळ्या लोकांच्या सहवासानं मला खूप शिकता आलं, खूप आनंद घेता आला. आणि हा सन्मान जसा मला महत्त्वाचा वाटतो त्याच्यापेक्षा देखील, सगळ्या पुरस्कारांपेक्षा देखील मला सगळ्यात मोठे सन्मान असे वाटतात की त्र्यंवी सरदेशमुख सरांनी ज्या वेळेस असं म्हणजे माझी PhD झाली होती आणि घरी त्यांनी फोन केला, सुहास आज तुम्ही संध्याकाळी माझ्याकडे येऊ शकाल का म्हणाले. काय विनम्रतेची भाषा असायची ज्ञानी लोकांची. आता मी खरं तर त्यांच्या निम्म्याही वयाचा नव्हतो त्यावेळेस, पण मला ते म्हणतात येऊ शकाल का. मी म्हणालो सर तुम्ही बोलवायचं आणि मी नाही यायचं असं शक्य नाही आहे, मी जरूर येईन म्हणालो. मग गेलो मी 5 वाजता, बरोबर वेळेवर त्यांना जी वेळ दिलेली होती त्याप्रमाणे गेलो. आणि सरदेशमुख सरांनी एक आतून ट्रे आणला ते घरामधून स्वतःच. त्यावेळेस माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांचं वय जवळपास 80च्या आसपास होतं. आणि त्यांनी ट्रे आणला स्वतः. ट्रेमध्ये शाल होती आणि श्रीफल होतं. त्यांनी पाठीवर शाल ठेवून श्रीफल हातात देऊन सत्कार केला. मी म्हणलं सर अहो तुमचा आशीर्वाद मला पुरेसा आहे म्हणलं. तुम्ही सकाळी माझं फोनवरून अभिनंदन केलेलंच होतं, या सत्काराची काय जरूर होती असं मी त्यांना विनम्रतेने म्हणालो. तर त्यावेळेस ते काय म्हणाले, सुहास विद्वानांचा सत्कार हा वस्त्र प्रावरणाने करायचा असतो, यापेक्षा मी अधिक काय केलंय. एवढ्या थोर ऋषितुल्य माणसानं असं म्हणावं, मला वाटतं यापेक्षा मोठा सन्मान कुठला असूच शकत नाही. यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कुठलाच नाही. मारुती चितमपल्ली यांची मुलाखत घ्यायला मारुती चितमपल्ली यांनी मला जागतिक संमेलनात बोलवलं नागपूरला. नागपूरच्या देशपांडे सभागृहामध्ये तो कार्यक्रम झाला आणि अनेक दिग्गज व्यासपीठावर होते. जाधव होते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले, फमू शिंदे व्यासपीठावर होते.
मारुती चितमपल्ली होते आणि मी होतो मुलाखत घ्यायला. मी त्यांची मुलाखत घेतली. समोर श्रोत्यांमध्ये मनोहर जोशी, त्याच्याबरोबरच बरीच दिग्गज, नाना पाटेकर, अजित वाडेकर, अशी अनेक नामवंत मंडळी होती आणि त्यांच्यासमोर ती मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यानंतर ज्यांना पद्मश्री मिळाली आता अलीकडे, ते मारुती चितमपल्ली, मुलाखत संपल्यानंतर मला म्हणाले, तुम्ही माझ्या घरी या. कारण त्यावेळेस आमचा नुकताच कुठं म्हणजे प्रत्यक्ष संवाद सुरू झालेला होता, बोलणं सुरू झालेलं होतं, अभ्यासातून एक मैत्रभाव निर्माण झाला होता. आणि मग ती मुलाखत झाल्यानंतर त्यांनी मला घरी बोलावलं त्यांच्या. मी त्यांच्या घरी गेलो. माझ्याबरोबर बाबूराव मैंदर्गीकर होते, शिरीष घाटे होते. मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मारुती चितमपल्ली यांनी देखील जसं सरदेशमुखांनी केलं होतं, महाराष्ट्रातली सगळी दिग्गज मंडळी समोर होती. मुलाखतीचं मला दडपण आलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये एवढी मुलाखत सुरेख तुम्ही घेतली की मला खूप आनंद झालाय, म्हणून मी सत्कार करतो. मला वाटतं अशा ऋषितुल्य माणसांकडून झालेला हा सन्मान हा मला अधिक मोठा वाटतो. आम्ही गौरीशंकर डुमने नावाचे एक धातू चित्रकार होते, डॉक्टर इरेश स्वामी सरांना आठवत असेल. त्यांच्या इथं एक सरदेशमुख सरांचा सत्कार ठेवला होता. तिथं देखील असंच त्यांनी आवर्जून बोलवलेलं होतं. तो देखील मला एक सन्मान. असे अनेक क्षण सांगता येतील. म्हणून ज्या क्षेत्रात मी आलो त्याचा एक आनंद मला वाटतो, समाधान वाटतं. अनेक विद्यार्थ्यांना शिकवता आलं, चांगलं काही सांगता आलं. आणि हे करत असताना काही विद्यार्थी सुद्धा असे भेटले, मी फक्त 1-2 आठवणी सांगतो आणि थांबतो. एक विद्यार्थी आला आणि तो विद्यार्थी म्हणाला, मी आपल्या चाटी गल्लीतून गाडीवर जात असताना, फार मजेशीर अनुभव आहेत. खरं तर विद्यार्थ्यांचे अनुभव देखील खूप शिकवणारे आणि हृदयाला स्पर्श करणारे असतात. तर चाटी गल्लीतून मी निघालो होतो, गाडीवर होतो. अचानक धावत एक मुलगा आला आणि गाडीच्या समोर येऊन हँडलला हात लावून थांबवलं गाडी. थांबा थांबा सर म्हणाला. आणि आपल्या फुटरेस्टवर माझा जिथं पाय होता तिथं हात लावून नमस्कार करायला लागला. मला कळेच ना काय झालं. तर तो म्हणाला, सर म्हणाला, तुम्ही म्हटलेलं मी केलं बरं का म्हणा. मी म्हटलं काय केलं आणि मी काय म्हणालो होतो तुला? मला काहीच आठवत नव्हतं. पण वर्गात तुम्ही, त्यांनी सांगितलं, मग वर्गात तुम्ही शिकवत असताना, तुकाराम शिकवत असताना तुम्ही म्हणाला होतात की आयुष्यामध्ये एकदा तरी वारी अनुभवावी आणि त्या वारीतला जो आनंद आहे, वारीतला जो एक विश्व संदेश आहे तो समजून घ्यावा, असं तुम्ही म्हणाला होतात. आणि म्हणून मी आळंदी ते पंढरपूर यावर्षी वारी केली असं त्यांनी सांगितलं. तो त्यावेळेस फक्त 17, मला वाटतं एक 18-19 वर्षाचा मुलगा होता. पण त्याला असं वाटलं की शिक्षकाच्या विचाराचा किंवा शिक्षकाच्या शब्दाचा काय परिणाम असतो ते मी अनुभवलो. असे अनेक विद्यार्थी भेटायचे आणि म्हणायचे, सर तुम्ही शिकवलेली हालत्या पिंपळपानाची कविता अजून आठवते बरं. कुणी सांगायचं गोविंदाग्रजांची प्रेमा खातर कविता खूप तुम्ही शिकवलेली आठवते, अजूनही मला आवडते. मी गमतीनं म्हणायचो, प्रेमा खातर तर म्हणत नाहीस ना. पण काही असो, असे विद्यार्थी भेटणं आणि शिकवण्यातला, अध्यापनातला जो आनंद आहे तो अनुभवला. पण आज आपण पाहतोय सगळ्या शैक्षणिक क्षेत्राकडे जर आपण पाहिलं तर मानव विज्ञान शाखेच्या संदर्भात सध्या एक चिंतेची बाब निर्माण झाल्यासारखी दिसते. आर्ट्स फॅकल्टी ज्याला म्हणतोय आपण. अशा परिस्थितीमध्ये खरं तर मानव विज्ञान शाखा अधिक समृद्ध होण्याची गरज आहे. कारण समाजाला दिग्दर्शन करणारी ही शाखा आहे, समाजाला विचार देणारी ही शाखा आहे. फक्त आपल्याला इंजिनियर आणि डॉक्टर निर्माण करून चालणार नाहीत, तर समाजाचे अभियंते देखील निर्माण करावी लागतील. आणि ते समाजाचे अभियंते निर्माण करणारी शाखा ही मानव विज्ञान शाखा आहे. आणि अशा मानव विज्ञान शाखेकडे खरं तर अजून चांगल्या पद्धतीनं पाहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्यातूनच उद्याच्या समाजाची जडणघडण होणार आहे. मी अधिक बोलत नाही. मी पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाचे आभार मानतो आणि माझा हा सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि सोलापूर विद्यापीठाचे पहिले
कुलगुरू आदरणीय सन्माननीय गणेश स्वामीजी, आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांना वृत्तपत्र लेखक मंचाने पुरस्कार देऊन गौरवले असे माननीय दीपक कलढोणे, प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे, प्राध्यापक धनंजय शहा आणि प्राध्यापक डॉक्टर स्वाद पुजारी, या मंचाचे अध्यक्ष माझे मित्र फैयाज शेख, त्यांचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी माझं भाग्य समजतो की अशा एक अत्यंत उत्कृष्ट अशा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी मला अध्यक्षस्थान देण्यात आले. मी या उंचीचा नाही, मी फार लहान माणूस आहे, माझी मराठी तेवढी काही अस्खलित नाही. सुहास पुजारी सरांचं भाषण ऐकल्यानंतर भाषण करणं अवघड आहे, तरी मी डेअरी करतोय. त्याच्यानंतर आपले सगळ्यांचे मार्गदर्शक पितामह गणेश स्वामीजी आपल्याला मार्गदर्शन करणार. आभाळा एवढी माणसं या मंचावर उपस्थित आहे. खरं तर वृत्तपत्र लेखक मंचाचं मी अत्यंत अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगली प्रतिष्ठित शिक्षण क्षेत्रात ज्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं अशा मान्यवरांची त्यांनी निवड केली पुरस्कारासाठी. शिक्षण क्षेत्रात काम करून शिक्षण क्षेत्राची उंची वाढवण्याचं काम, किंबहुना आपण दिलेल्या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम या मान्यवरांना केलं. त्यांच्यामुळे तुम्ही दिलेल्या जे पुरस्काराची उंची वाढलेली आहे, प्रतिष्ठा वाढलेली आहे असं मी म्हणेन. सर, मी गेली अनेक वर्ष महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं. 1985 सालापासून ते 2022 37 वर्ष लोकांनी मला निवडून दिलं, काम करण्याची संधी दिली. महापौर म्हणून, सभागृहाचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, या शहराचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अनेक शाळांमध्ये जाण्याचा, काम करण्याचा, प्राध्यापकांना, प्राचार्यांना, शिक्षकांना भेटण्याचा मला योग मिळाला. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्या सभेमध्ये मी शिक्षणाचाच प्रश्न उपस्थित केला आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये महानगरपालिका किती मागे आहे, किती हलगर्जीपणा करते आणि काय काय करण्याची गरज आहे या संदर्भातला माझा पहिला प्रश्न. आणि म्हणून मला असा या ठिकाणी अत्यंत मला आनंद होतोय की प्राध्यापक आणि प्राचार्यांना यांची आपण निवड केली आणि त्यांना या ठिकाणी पुरस्कार केला. पुरस्कार देणारी व्यक्ती देखील तशी असावी लागते. पुरस्कार आम्ही सगळ्यांना देऊ करतो, अनेक संस्था पुरस्कार देतात, अनेक पुरस्कार वितरण सोहळे होतात. आता या पुरस्कार सोहळ्यातून ज्यांना आपण पुरस्कार देतो त्या मान्यवरांचं जे जीवन आहे त्या जीवनपटातून काही घेण्यासारखी जी काही गोष्टी आहेत ते आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी केलेलं प्रामाणिकपणे त्यांनी जे शिकवलं, त्यांनी आपलं क्षेत्र सोडून केलेले दुसऱ्या क्षेत्रातली कामगिरी, याचा सगळा जो काही लेखाजोखा आहे ते सगळं आपण देखील त्याच्यातून काही गोष्टी जर घेऊन गेलो तर मला वाटतं की आपलं काहीतरी या पुरस्काराला आणि अशा पुरस्कार सोहळ्याला महत्त्व प्राप्त होईल. शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये खूप बोलण्यासारखं आणि मला तर वाटतं की जेव्हा जीवनामध्ये सरांनी सांगितले की प्रगती करताना मी अनेक मान्यवरांची भाषणं ऐकली, व्याख्यानं ऐकली, मी रस्त्यावर बसून ऐकली आणि मग ऐकून माझ्यामध्ये जे काही परिवर्तन करायचं होतं, घडवायचं होतं, मी रसायनशास्त्राच्या ऐवजी मग नंतर मी अशा पद्धतीचं दुसरं फील्ड निवडलं. हे त्यांनी सांगितलं आणि हे खरं आहे.
तुम्हाला मोठं व्हायचं असेल, पुढं जायचं असेल, काहीतरी वेगळं करायचं असेल आजच्या जगामध्ये, तर तुम्हाला आपल्याला काही अशा पद्धतीची माणसं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या डोळ्यापुढे ठेवून काम करावं लागतं. अनेक माणसं आहेत त्या दिवशी, अनेक लोकांचं, अनेकांची नावं घेता येतील आपल्याला. पण एक नाव शिक्षण क्षेत्राच्या संबंधातच आहे. आपण आपले आपल्या आपल्या देशाचे प्रेसिडेंट सर्वपल्ली राधाकृष्ण यांचं नाव नेहमीच आपण शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये घेतो. अत्यंत गरिबीतून, एक खेड्यातून येणारा माणूस, त्यांनी आपल्या प्रामाणिकपणामुळे, आपल्या शिक्षणामुळे आपल्या देशाचा राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला. आणि म्हणून ते नेहमी सांगत असत की शिक्षण क्षेत्रातले शिक्षक हे अत्यंत महत्त्वाचं घटक आहे. ज्यांच्या हातामध्ये भावी पिढी आहे ते घडवण्याचं काम शिक्षक करतात. आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये ही दिलेली मुलं उद्याच्या भारताची जी आहे ना, हे सगळं येणाऱ्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं राधाकृष्ण हे जे आपले प्रयत्न करत गेले आणि जीवनभर त्यांनी, मला वाटतं की त्यांना स्कॉलरशिप मिळाली. त्यांची पूर्वी परिस्थिती नव्हती, पण पुऱ्या स्कॉलरशिपमधून पुढे जाऊन त्यांनी या पदापर्यंत पोचले. ही ऑलवेज सेड द टीचर शुड बी द बेस्ट माइंड इन द कंट्री. त्यांचं जे काही ज्ञान आहे ते शिक्षकांकडे आहे आणि शिक्षकच आपल्याला सगळं ते करून देतील, अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता. त्यांनी जीवनभर कधीही आपलं वाढदिवस साजरा केला. त्याने एकच सांगितलं सरकारला, जेव्हा त्यांना असं सांगितलं की काय करावं, तर ते सांगितलं की माझ्या वाढदिवशी शिक्षक दिन साजरा करा. आणि म्हणून आजपर्यंत आपण बघतो की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आपल्या सरकारने शिक्षक दिन म्हणून जाहीर केला. आणि आज आपण त्या शिक्षक दिनाचं महत्त्व त्या ठिकाणी आपण सगळ्यांना सांगत होतो. आम्हाला घडवलं ते शिक्षक, कोणालाही घ्या, देशाचे प्राईम मिनिस्टर असतील, सगळ्यांत जगामधले लोक असतील, त्यांना जर शिक्षकाने शिकवलं नसतं तर मला वाटतं ते त्या पदापर्यंत जाऊ शकलं नाही. आजच्या युगामध्ये ते अशक्यच आहे. आजच्या संगणकीय युगामध्ये माणसाने शिकलं पाहिजे. पूर्वी असं असायचं की ज्याला लिहिता वाचता येत नाही आपण त्याला अनएज्युकेटेड म्हणायचं. आता त्याची व्याख्या डेफिनेशनच बदलून गेली. आता असं झालं की बाबा त्याला कॉम्प्युटर येत नाही, संगणक येत नाही, अशा व्यक्तीला अशिक्षित म्हणायचं. अशा पद्धतीची व्याख्या बदलून गेली. आणि म्हणून या जगामध्ये अशा पद्धतीचे लोकांना पुरस्कार देऊन त्यांच्या विचार आपल्या कानापर्यंत पोचले, त्यांनी केलेलं कार्य आपल्यापर्यंत पोचले आणि त्याच्यातून बोध घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये काम करणं, मला वाटतं यापेक्षा दुसरा उद्देश या संस्थेचा कुठलाही नसेल. आणि म्हणून मला वाटतं की या पुरस्कार सोहळ्याला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे. या निमित्ताने या महनीय व्यक्तींची आम्हाला भेट झाली. डॉक्टर गिरीश स्वामी ते त्या ठिकाणी आपल्या सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. मला वाटतं सर मी आपल्याला त्या कुलगुरू असताना माझ्या फंडातून मदत केली. तर मला शिक्षणाविषयी फार महत्त्व. मी सुद्धा गरिबीतून आलो आणि माझे वडील कॉम्रेड होते. कॉम्रेड आपल्याला माहीत आहे ते काही कधी परवा करत नाही, घराकडे नसतं, त्यांचं लक्ष नसतं. ते सायकलचं दुकान चालवायचे आणि सायकलीच्या दुकानातून आमचं घर चालायचं. अशा गरिबीतून आम्ही वर आलो आणि म्हणून शिक्षणाविषयी मला होतं आत्मीयता होती. म्हणून माझ्या फंडातून त्यावेळेला शिवाजी युनिव्हर्सिटीला सुरुवातीच्या काळामध्ये मी मदत केली आणि आपण त्यावेळेला होतो. तर शिक्षणाशिवाय मला वाटतं आज तर प्रगती शक्यच नाही. पूर्वी म्हणायचे की SSC पास झाला, वर्नाकुलर फायनल असं काहीतरी त्यावेळेला म्हणायचे. तो 7वी 8वीमध्ये पास झाला तर खूप झालं. एखादी महिला पास झाली तर खूप महत्त्वाचं असायचं. आज उलटं झालेलं दिसतं. मी जिथं कार्यक्रमाला जातो तिथं महिला जास्त असतात. शिक्षकांच्या क्षेत्रामध्ये गेलो शाळेत तर शिक्षिका जास्त असतात. विद्यार्थ्यांची संख्या मोजली तर आता विद्यार्थिनी जास्त असतात. पूर्वी आमच्या लहानपणी आता लिहिलेलं असायचं बोर्डामध्ये की मुलांना शिकवा म्हणून, मुलींना शिकवा म्हणून.
आता उलट झालेलं आहे की आता मुलांना शिकवा असं म्हणायची पाळी आलेली आहे. आणि मग आता मुली, आता त्याचा फार मोठा इतिहास आहे. म्हणजे इंदिरा गांधी घ्या, मार्गारेट थॅचर घ्या, अनेक अशा महिलांनी हे जग गाजवलेलं आहे आणि महिला काही कमी नाही. आणि मग आता शिक्षण हे आपल्या प्रगतीचा मूलभूत पाया हे पूर्वीपासून आपण म्हणतो, आज तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच झालेलं आहे. तुम्ही शिकला नाही तर तुमची प्रगतीच होणार नाही. तुम्ही काही लोक नवीन तंत्रज्ञान तर तुम्ही घेतला नाही, अवगत केला नाही तर तुमची प्रगती थांबणार आहे. आणि म्हणून आजच्या युगामध्ये, संगणकाच्या आजच्या प्रगती युगामध्ये मला वाटतं की अशा माणसांना ऐकणं, अशा उच्च अशा पद्धतीची जी माणसं आहेत जी समाजामध्ये काम करत आहेत त्यांचा आदर्श घेऊन काम करणं, मला वाटतं हा संदेश जर या पुरस्कार सोहळ्यातून गेला तर ते अतिशय योग्य असा होईल. आम्ही आमची तर प्रगती करू, पण आमच्या या शहराची, आमच्या महाराष्ट्राची देखील प्रगतीमध्ये एक काहीतरी थोडासा वाटा आम्ही उचलू, अशा तऱ्हेचं मला एक अपेक्षा आहे, आशा आहे. मी धन्यवाद देतो आमचे मित्र फैयाज शेख, त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी खूप चांगला कार्यक्रम, ज्या पवित्र क्षेत्रात काम करणारी ही मंडळी आहेत, जे ज्ञानदानाचं काम जीवनभर त्यांनी केलेलं आहे, अशांचा सत्कार आमच्या उपस्थितीमध्ये झाला. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरंच तुम्ही आता सांगितलं की तुम्ही अनेकदा निवडून आलेले आहात. मला तर असं वाटतं की मोठं व्हायला ओळख नाही तर माणसाची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठलाही तराजू मोजता न येणारी एकदम मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. आणि मला वाटतं वेगळ्या सरांनी ही माणुसकी खूप मोठ्या प्रमाणात कमवली आहे. त्याबद्दल पुरुषिक सरांचे या ठिकाणी मी अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देते. यानंतर कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसनांतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे आणि रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, आपले सर्व क्षेत्रात बहुआयामित्व जोपासणारे व्यक्तिमत्व, आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर इंग्लिश स्वामी सर यांनी त्यांचं बरोबर करावं अशी त्यांना विनंती करते. माझे महापौर UN बेरियाजी, या मंचेचे सर्व पदाधिकारी, सुनील पुजारी जी, अरुण कुमार जी, फैयाज शेख जी, महेश कुलकर्णी आणि सर्व सदस्य, आज ज्यांना पुरस्कार दिले गेले ते पुरस्काराचे मानकरी आईच्या स्वास्थ्यामुळे आज या कार्यक्रमाला उपस्थित न राहू शकले. दीपकजी, रयत शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयाची धुरा वाहणारे, अण्णांच्या कॉलेजचे एक सार्थक नाव करणारे असे डेरेजी, प्राध्यापक धनंजय शहाजी, डॉक्टर सुहास पुजारी जी, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, वेळ बराच झालेला, संयोजकाकडून हा तक्ता घेण्यासाठी वरचेवर त्यांना सूचना द्याव्या लागत होत्या. हा कार्यक्रम जो आहे साधारणपणे अलीकडे लोकांची बसण्याची जी क्षमता आहे
चित्रपट पाहायचा असेल तरी 2 तासाच्या वर बसत नाही. तोही आता 1 ते 1.5 तासामध्ये आटोपला. तरी आपण सर्वजण या कार्यक्रमाला कुणीही जायचं न आणता शेवटपर्यंत आपण या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्रोते जे आहेत त्यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. मित्र हो, प्राध्यापक बोलायला उभारायला की बेत झाल्याशिवाय थांबत नाही. आयुष्याची 35 ते 40 वर्ष माझ्यासारख्यांनी महाविद्यालयामध्ये, त्याच्या आधी मी ज्युनियर कॉलेजमध्ये, पुढे विद्यापीठासारखी जबाबदारी दर्याजी, सुशील कुमारजी वगैरे हे जे होते, कुठेही स्वाधीनमध्ये नसणाऱ्यांनी वृत्तपत्रातून संभाव्य कुलगुरू म्हणून ज्या नावांची चर्चा असायची त्या नावामध्ये माझं नावही नसायचं. अशा वृत्तीचा माणूस मला ती संधी मिळाली. स्वतःविषयी खरं बोलून वृत्तपत्र लेखक मंच जो आहे, आज वर्तमानपत्र घेतल्यानंतर मन हे उद्विग्न होतं. कुठल्याही सुखद अशा बातम्या आपण वाचत नाही, मग त्या कुठल्याही क्षेत्रातल्या असतात. संपादकीय पहिल्यांदा माणूस पाहतो. एक सामान्य वाचक म्हणून माझी एक प्रतिक्रिया आहे. आजकाल जाहिराती एवढ्या मोठ्या असतात, व्यक्तिगत वाढदिवसांच्या मोठमोठ्या जाहिराती असतात. काय वाचायचं, स्वतःला एनलार्ज करून, थोडंसं असलेलं अधिक करून जे काही वाचायचं ते वाचण्यासारखं असतच नाही. आपण ते पान उलट आणि महत्वाचा जो संपादकीय जे असतं ते वाचलं नाही. आणि त्याच्यामध्येही पूर्वीच्या काळी मी जेव्हा विद्यार्थी होतो, आचार्य अत्र्यांचा मराठा, केसरी मराठा वगैरे ज्या वेळेला असायचे त्यावेळेला ते अग्रलेख जे आहे आवर्जून एवढ्यासाठी वाचायचे की आपली भाषाही सुधारली पाहिजे, विद्यार्थी कशी झाले. आज सगळं एकांगी असत्य असं लिहिलं जाणारं वर्तमानपत्र जे आहे ते आपण किती वेळ चालतो. पण याच्यामध्ये आपणही कदाचित माझ्यासारखा पेपर वाचत असाल असं वाटतं मला. संपादकीयानंतर मी तो महाराष्ट्र टाइम्स असो किंवा अन्य कुठलंही वृत्तपत्र असो, त्याच्यामध्ये वाचकांचा पत्रव्यवहार म्हणून जे असतं, तो वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये अत्यंत मोजक्याच वाक्यांमध्ये प्रतिक्रिया देणारे जे सूत्र असतात
आजच्या या कार्यक्रमाला येण्याच्या पाठीमागे हाही माझा उद्देश की ही माणसं जी आहेत कुठल्या पदासाठी कुठल्या मोठ्या गोष्टीसाठी हव्यास राखणारी अशी असत नाही. आपल्या मनातलं मग तो ज्या वर्गामध्ये आहे त्या वर्गाची जी दुखणी आहे, जी बोज आहे, सर्वसामान्य वाचक जो आहे तो खरं लिहितो. हा वृत्तपत्र लेखक मंच सुरुवातीला मला असं वाटायचं की वर एवढं असं पत्र लिहितात आणि वृत्तपत्र लेखक वगैरे असं लिहितात. पण खरंच आपण जे लिहितात ते जनसामान्यांच्या अंतःकरणामध्ये जे कुणी कुठं व्यक्त करू शकत नाही असं जे आहे अशी लिहिणारी ही मंडळी आहे. अशोक कोर्टीकर नावाचा एक माझा मित्र पटलं होता. आपल्यापैकी बहुतेकांना हे नाव ओळखीचं असेल. पदरमोड करून पुन्हा स्पेशलचं कार्ड जे आहे तो वृत्तपत्राला संपादकाकडे पाठवतो आणि त्याची पत्र जी आहेत ती प्रकाशित होतात. अशोक माझा वर्ग मित्र. त्याचं नाव जे आहे की एक सामान्य वाचक म्हणून जरी असलं तरी एका हायस्कूलचा हेडमास्टर होता. हे जे आहे तुमच्या आणि माझ्या मनामधल्या ज्या दुखणाऱ्या अशा नसा आहेत त्या तो व्यक्त करायचा. हा मंच कुठल्याही एका विचाराचा कुठल्याही एका पक्षाचा नसतो. हे सर्वसामान्यांच्या मनामधलं दुःख जे आहे जे खरं तर त्या वृत्तपत्राचा मुख्यस्थ जो असतो, संपादक जो असतो, पूर्वी संपादक आणि मालक फार वेगळे वेगळे असायचे नाही. केसरी सारखा मराठा नावा संस्थेचा चालवणारा हा वर्तमानपत्र जे आहे, आता हे शब्द जे आहेत ते बरोबरचे आहेत. ते सडेतोड, रोखोक या शब्दांना काही अर्थच नाही राहिला पत्रालीकडे. आपल्याला मिळमिळीत वाटायला लागले हे सारे शब्द. हे असं का होतं याचं कारण लिहिणारा जो आहे हा पोटतिडकीने पोटातलं पोटामध्ये किंवा लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं अशा प्रकारची इच्छा असणारा असतो का असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण. ला मी साधारणपणे 18 ते 20 वर्षाचा असताना सकाळ, तरुण भारत, केसरी अलीकडे जिल्ह्याच्या ठिकाणी वर्तमानपत्र खूप झालेली आहे. मुंबई किंवा पुणेमधून प्रसिद्ध होणारी ही वृत्तपत्र जी आहेत या वृत्तपत्रामध्ये माझ्यासारख्या भाषेच्या विद्यार्थ्याला ह्या सर्वांचं वाचल्यानंतर माझ्याही मनात आलं की आपणही 4 ओळी लिहाव्या. आपल्या शहरामध्ये ज्या काही उणिवा आहेत त्याबद्दल आपण लिहिलं पाहिजे आणि ते प्रसिद्ध झालं पाहिजे. पंढरपूर सारख्या ठिकाणी पूर्वी बार्शी लाईट रेल्वे जी आहे तिचं नावच बार्शी लाईट रेल्वे. ती छोटी अशी धावणारी रेल्वे जी आहे ब्रिटिशांच्या काळापासून नंतर स्वातंत्र्यात आल्यानंतर या रेल्वेनी
तिकीट वाढवलं आणि ते तिकीट एवढ्यासाठी वाढवलेलं होतं 5 पैशांनी. आज पैसे म्हटले की आपल्याला विचित्र वाटतं. एवढं पैशाचं अवमूल्यन झालं आहे की पैसा दिसत असतो. परवा शहाजींनी आम्ही भेटतो एकत्र. मी म्हटलं आजचा 1 रुपया तुम्हाला मी दाखवायला आणलेला. या तर्जनीच्या वरच्या कांडीवर पेर जी आहे त्याच्यावर सुद्धा न बसणारं असं 1 रुपयाचं नाणं आज सरकारने काढलेलं आहे. किती अवमूल्य. ह्या अर्थशास्त्र वगैरे मला काही कळत नाही, पण ते या क्षेत्रातले जाणकार म्हणून मी त्यांना सांगितलं. पूर्वीच्या काळी तुमच्या माझ्या लोकांच्या कडून रेल्वेचं तिकीट जे आहे ते काही पैशांनी वाढवून तो पैसा एवढ्यासाठी त्या प्रवाशांच्याकडून घेतला गेला की ही रेल्वे ब्रॉडगेज करायची आहे. पंढरपूरला येणारे वारकरी जे आहेत कितीतरी असणार आहे. त्यावेळेला असं वाटलं की ह्या पंढरपूरमध्ये पंढरपूरची उपेक्षा किती करणार. हे माझं नव्हे, बाकीच्यांचं मन जे आहे ते मग त्यावेळेला त्या पत्रामधून मला ठाऊक आहे की वृत्तपत्र लेखक मंचामध्ये पत्र लिहिणारी जी मंडळी आहे त्यांना सामान्य वाचक किंवा लेखक असं समजतात.